भगवान नगर पोलीस ठाणे अजनी स्टेट बँकेचे ATM ची तांत्रिक बिघाड करून त्यामधून 1000 रुपये चोरून नेले वा तांत्रिक बिघाड म्हणून अशी फिर्यादी स्वप्नील गबने बँक मॅनेजर यांनी पोलीस ठाणे अजनी येथे रिपोर्ट दिली। त्या रिपोर्टच्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 23/24 हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सोबत स्टॉप SC बंडू मेजर, अविनाश आणि परवेज असे आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने पोस्ट परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गुप्त खबरेवरून माहिती मिळाली की एक इसम हा भगवान नगर परिसरामध्ये संशयितरित्या दिसत आहे, अशा उभा आहे अशा माहितीवरून आम्ही गेलो असता त्याला आम्हा पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न असताना आम्ही स्टॉपच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले। पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 2 लोखंडी पानासारख्या असलेल्या पट्ट्या, पत्र्याच्या पट्ट्या आणि एक स्क्रू ड्रायव्हर दिसून आला। त्या अनुषंगाने त्याला आम्ही त्या वस्तूबद्दल विचारपूस केली असता त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरच्या वस्तूंनी मी ATM भगवान नगर येथील स्टेट बँकेच्या ATM मध्ये तांत्रिक बिघाड करून पट्ट्या टाकून मी 1000 रुपये काढून नेलेले आहे असे त्यांनी आम्हाला सांगितल्यावरून आम्ही त्यास ताब्यात घेऊन त्यांच्यासमक्ष ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर अटकेची कारवाई केली। त्यांनी त्याचे नाव पत्ता अटकेची कारवाई करत असताना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनिल कमलाचंद शुक्ला, वय 24 वर्ष, राहणार कनकपूर, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश असे सांगितले आणि हल्ली मुक्काम त्याने वाना डोंगरी येथे सांगितले। त्यास अटक करून विद्यमान न्यायालयामध्ये त्याचा 1 दिवसाचा पिशार घेण्यात आला। पिशारमध्ये त्यांनी सांगितले की सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरून नेलेले पैसे आणि इतर 2 पत्र्याच्या पट्ट्या आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी मी माझ्या हल्ली मुक्काम वाना डोंगरी येथे लपून ठेवलेले आहे अशा कबुली निवेदनावरून आम्ही सोबत आमचा स्टॉप वाना डोंगरी येथे जाऊन त्यांनी सांगितलेल्या कबुलीनुसार त्याच्याकडून तो मुद्देमाल जप्त केलेला आहे।